माझ्याजवळ या, इकडे या, पुढे या. जरा इकडे पुढे या. हॅलो हॅलो बोलायचं नाही.
रे काला करती संत
करती संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे दही शीत लागे हाती दोष देखून या पळती वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे निळा म्हणे क्षीराचा बुंद निळा म्हणे क्षीराचा बुंद लागता पावे ब्रह्मानंद वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे
कमलादि सेवितं कपित जम्बो फलचारु भक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्मुतं तन्नमामि शनिश्चरं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनाना तरुणतुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मिन्नकाराय नमः शिवाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पांडुरंगा घालो संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे आपल्या तीनखडी गावामध्ये भगवान मल्हारी मार्तंड भैरवथान अर्थात षष्ठी त्यानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी चालू वर्षापासून आरंभित सुरुवात झालेली आहे। त्या कार्यक्रमाची आज सर्व देवतेंच्या साक्षीने ग्रामस्थांच्या साक्षीने भजनी मंडळीच्या साक्षीने आणि मूळ अधिष्ठान भगवान श्री खंडेरायाच्या साक्षीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी सर्व मंडळी आबाल वृद्ध आपलं महिला मंडळ गावचं भजनी मंडळ परिसरातील सर्व भजनी मंडळी आळंदीवरून आलेले कृष्णा महाराज आपल्या गावची ज्यांची सेवा झाली या ठिकाणी असे आपले पवन महाराज आपले विनेकरी आपले दादा आताची चाल म्हटले खूप सुंदर टिकणं फार महत्वाचं आहे। मंदिर पूर्ण झालं दोन गोष्टीवरून ठरवलं जातं। मंदिर पूर्ण झालं आता काही करायचं नाही। कधी ठरले जातं कळस आणि मूर्ती एकाच दिवशी असते। मूर्ती आणि कळस बसला
मूर्ती कोणाची? मूर्ती कीर्तीची. कीर्तीला जे रूप दिलं जातं तिचं नाव मूर्ती. आणि कळस हे कशाचं प्रतीक आहे? कळस हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. परमार्थामध्ये दोन माणसं भेटतात आणि जगामध्ये दोन माणसं भेटतात. परमार्थामध्ये दोन माणसं नेहमी भेटतात पावलोपावली. एक असतो गुणवंत आणि एक असतो कलावंत. वामन भाऊ महाराजांच्या संगतीमध्ये दोन माणसं होऊन गेले. एक मिरकळ्याचा कुंडलिक आणि एक सोनोशीचा कुंडलिक. याच्यामध्ये दोन फरक पडतात. कलावंत जो होता तो अगोदर गेला आणि गुणवंत जो होता तो नंतर गेला. हा फरक आहे. हा फरक. तसंच जीवनामध्ये सुद्धा दोन माणसं भेटतात. बुद्धिवान आणि बुद्धिमान. बुद्धिवान जी माणसं असतात त्यांच्यापासून कधी धोका होईल सांगता येत नाही. आणि जे बुद्धिमान असतात त्यांच्या संगतीमध्ये आपल्याला राहायला वेळ भेटत नाही. विठ्ठल खूप छान आवाज आहे. पण हाया असं जर केस पिकुस्तोर टिकलं तर जीवनाचं सोनं होईल. विठाला गावचं भजनी मंडळ आहे. अतिशय आळंदीवरून ही गायक मंडळी आली म्हणजे ज्ञानोबऱ्याच आल्यासारखे आहे. जगामध्ये देव कधी भेटत नसतो बर का. देव होता येतो. एखाद्याने जर आपल्याला नाश्ता करायला बोलिलं आणि ते जर म्हणले आता स्वयंपाक झाला घ्या जेवून तर काय समजायचं? लाभ समजायचा. तसं जीवनामध्ये तुम्ही देव पाहण्यासाठी चाललात. सगळ्याचे प्रयत्न चालू आहेत. आम्हाला देव पाहायचा देव पाहायचा. पण देव पाहता पाहता तुम्ही देवच होऊन राहणार. महाराज किती मोठी हा आलभ्य लाभ आहे. पण हा आलभ्य लाभ दोन गोष्टीने प्राप्त होतो. हो, हा आलभ्य लाभ दोन गोष्टीने प्राप्त होतो. एक म्हणजे देवाच्या भक्तीने आणि संतांच्या सेवेने. कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आणि ठिकाणी चांगलं एवढं मला विश्वास आहे. याला अडचण का नाही तर शहाण्या शेतकऱ्याला शेतीची पोत कळत असतो. तो खडकव कधीच 86-032 लावित नाही, 265 लावित नाही. जी ती वस्तूच्या त्या जागेवरच सुरुवात होते. आणि आणखीन एक गुह्य सांगतो. माझं ज्या ज्या गावामध्ये जाणं झालं ते गाव पूर्वीपासून वामन भाऊ महाराजांचं. दुसरीकडे माझं जाणं होतच नाही, शक्यतो होत नाही. जिथं भाऊ गेले भाऊ रमले, भाऊंना ज्या गावाची आवड, जे भाऊचे ते माझे. विठाला जो अभंग या ठिकाणी घेतलेला आहे तो अभंग आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्याच जिल्ह्यामध्ये त्यांची समाधी आहे. पिंपळनेर निवासी श्री संत निळोबराय, जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य, यांचा कालाया प्रकरणातील अभंग असून अभंग 4 चरणाचा आहे. पण या अभंगामध्ये काल्याचा अधिकारी, काल्याचा विषय, काल्याचा संबंध आणि काल्याचं प्रयोजन महाराज वर्णन करतात. महाराज सांगतात
या विश्वामध्ये काल्याचं कीर्तन कोणी केलं? या विश्वामध्ये काल्याचं कीर्तन हे भगवंताच्या पांडुरंगाच्या आज्ञेनं संतांनी केलं. नाव नाही घेतलं एखाद्या संताचं त्यांनी, पण संतांनी केलं. काय लक्षण होते काल्याचे कीर्तन करणाऱ्या संतांचे? लक्षण काय होते? आता हे लक्षण तर आम्हाला, या लक्षणाचा विचार करताना आम्हाला उपनिषदापैकी गीतेचा शोध घ्यावा लागेल. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गश्नन् स्वपय स्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन् नपि. या लक्षणामध्ये ज्यांच्या वृत्तीचा प्रवेश झालेला आहे अशा संतांच्या ठाई, अशा संतांच्या स्वरूपाजवळ जाऊन आम्ही काला श्रवण केला. मग असे संत एकच आहेत का? तर नाही. जगामध्ये राहणारे संत आणि ज्यांच्यामध्ये जग राहतं व्यापकत्वाने असे संत. संत जग. काही संत जगात राहतात, काही संतांच्या हृदयामध्ये जग असतं. हे विश्वची माझे घर. या वृत्तीला प्राप्त झालेले जे साधक असतील, उपासक असतील, भक्त असतील, अशा संतांनी काला केला. बर, अशा संतांनी काला केला, पण कुठं केला? तुका म्हणे वाळवंटा, तुका म्हणे दशरथाच्या मुलाला राम 11,000 वर्ष आयुष्य मिळालं. 125 वर्ष आयुष्य कृष्णाला मिळालं. अकरा वर्ष मथुरेत, 14 वर्ष द्वारकेत, 14 वर्ष गोकुळात आणि 100 वर्ष द्वारकेत. 11 + 14 + 100 बरोबर 125. 14 वर्षच गोकुळात का? एका सीतेसाठी 14 वर्ष वनवास राम अवतारामध्ये. म्हणून 16,108 गवळणीसाठी भगवान 14 वर्ष गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. आणि भगवान श्रीकृष्णानंतर या कलियुगामध्ये भगवान श्री विठ्ठलाने विदात ज्ञानेन ठान शून्यान लाती गृह्णाती विठ्ठला, अशा विठ्ठलाने रामाचाही जन्म बुधवारीच, कृष्णाचाही जन्म बुधवारीच, आणि पंढरपूरमध्ये विठ्ठल आले तोही वार बुधवार. जिथं आले ते ठिकाण गोपाळपूर, गोपाळ कृष्णाचं मंदिर. विठ्ठला आल्यानंतर विचारलं, रे कशासाठी आपण आलो? काय कारण? अवतार प्रयोजन कशासाठी आहे? सांगू का अवतार प्रयोजन कशासाठी आहे? कुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला भावार्था गोकुळी उनी झाला येता. कुंडलिकाची भक्ती आवडली.
आज सांगितलं या कलियुगामध्ये सुद्धा आई वडिलांची सेवा करणारे कुंडलिकासारखे महान भगवत भक्त आहेत, पण कुठं आहेत हे? जम्बू या द्वीपा माझी कुठं आहेत हे? विचारलं. हे जिथं संतांची भूमी आहे तिथं आहेत हे. संतांची भूमी ओळखायची कशी? बरवे बरवे पंढरपूर, जे कैलासात नाही ते पंढरपुरात आहे. असं काय आहे की जे कैलासात नाही पण पंढरपुरात आहे? असं काय आहे महाराज? त्या ठिकाणी भ्रम नाही, प्रमाद नाही, कल्पना नाही, द्वैत नाही. एवढे लक्षण वाळवंटाच्या ठिकाणी आहेत. महाराज म्हणतात एवढे लक्षण वाळवंटाच्या ठिकाणी आहेत म्हणून त्याला वाळवंट म्हणायचं का? आणखी दुसरं लक्षण केलं. नीट आहे. कशावर नीट आहे? आपला तो बाबूराव, दुसऱ्याचं ते कार्ट. पण देवाच्या ठिकाणी वास्तविक पाहता जर विषमता भाव दिसून येतो. भक्ता राखे पायापाशी. देव भक्ताला जवळ करतो आणि दुर्जनाला. पण आमचा देव असा आहे पंढरपूरचा, जो भक्ताला जवळही करतो आणि दुर्जनालाही जवळ करतो. दुर्जनाला दुर्जनपणा दाखवून मुक्ती देतो. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षस. आमचा देव राक्षसांनाही मुक्ती देतो. म्हणून आमच्याकडे द्वैत नाही. म्हणून नीट बरवा आहे, नीट आहे, उत्तम आहे. उत्तम कशावरून? कधी कधी शास्त्रामध्ये, वेदामध्ये, पुराणामध्ये भक्ताला भक्ती करीत करीत भगवंताकडे जावं लागतं. आजपर्यंतचा सिद्धांत आहे. आमचा देव असा आहे, भगवंतच भक्ताकडे येतो. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता कधी. देव भक्ताकडे येतोच हा सिद्धांतच आहे. येऊन निसता देव म्हणून राहत नाही. काही पाहुणे घरी येतात, सगळ्याच्या नादी लागो पण जावायच्या नादी कधी लागू नये.
हे जावई लोक सासऱ्याचा पुण्या काय करते सांगतात. हो पहिल्या दिवशी आला गेला तर मग धोरणात म्हणायचं, दुसऱ्या दिवशी राहिला तर म्हणायचं जाऊ दे थोडस साधं बोळ, आणि तिसऱ्या दिवशी राहिलं की मला पुरं येड. तसं या ठिकाणी महाराज म्हणतात आमचा देव कसा आहे, आमचा देव स्वतःच देवपणाची निवृत्ती करून राहतो. मी देव आहे हा मीपणा ठेवत नाही. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, न सांगता काम करतो. पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये, निळोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाचा आलेला अनुभव आम्ही सांगतो. निळोबराय म्हणतात, निळोबरांनी विचारलं निळोबराय तुम्हाला तुमच्या भक्तीमध्ये भगवंताचा आलेला काही अनुभव आहे का? निळोबराय म्हणतात हो ना, प्रत्येक गोष्टीचाच अनुभव असतो तसा भक्तीचाही अनुभव असतो. काय अनुभव आला? जेव्हा आम्ही सर्व संत वाळवंटामध्ये आलो, सकळही गोत माझे पंढरीशी आहे आणि बाप रखुमादेव श्री विठ्ठला वाचू. आम्ही सर्व संत पंढरपुरामध्ये आलो आणि आल्यानंतर सर्व संतांकडे ज्ञानोबराय आले, तुकोबराय आले, सर्व संत आले. पण महाराज देव काय विटेरून उतरायला खाली तयार नाही. कारण देवाचा आवडता कोण? देव सर्वांचा आवडता आहे, पण देवाचा आवडता कोण हा विषय ठरला. श्रीकृष्ण नवरा, मी नवरी, अंश शुभल नवरा, जमन का? श्रीकृष्ण असेल तर चालेल, पैसे शुभल म्हणले धोरणात बसणार नाही. सांगितलं ठीक आहे. सर्व संत एकत्रित आले, पण पांडुरंगाच्या चेहऱ्यावर अद्भुत हास्य, भयानक, बिभत्स्य, रौद्र, शांत कोणताच रसाचं हास्य नाही. काय करावं लागेल? योजना केली ज्ञानोबरायांनी. ज्ञानेश भगवान विष्णू ज्ञानोबरायांना कळालं. महाराज तुम्ही सांगा बरं, ज्ञानोबरांनाच काय कळालं देवाच्या मनातलं? काय कारण असेल ज्ञानोबरांना पांडुरंगाच्या मनातलं कळायला? अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. हसायला पांडुरंग, दिसायला ज्ञानोबर. अवतार पांडुरंग, अवतार पांडुरंग म्हणजे विठ्ठल हे अवतार पांडुरंगाचं स्वरूप. बरं, स्वरूप कशाने ओळखायचं? स्वरूप ओळखण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या असतात: वृत्ती, चेतना आणि भाव. 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात स्वरूप ओळखण्यासाठी. आता स्वरूपाला पुन्हा रूप आलं, गुण आला विटेवरी, पितांबर झाले सुंदर, त्याला रूप आलं. पण या संपूर्ण रूपाचं वाङ्मय तयार झालं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे एवढेही तयार झाले. पण कोणाच्या वर्णनासाठी? फक्त विठ्ठलाच्या. विठ्ठला सर्व संत एकत्रित आले पंढरपुरामध्ये. अवघे माझे गोत मिळाले पंढरी, अवघे माझे मिळाले पंढरी, अवघे माझे
एकत्रित आल्यानंतर सर्वांकडे पाहिलं, सर्व भक्तांनी देवाकडे पाहिलं, पण देवाच्या चेहऱ्यावर कुठलाच रस नाही. पण जेव्हा ज्ञानोबांना कळालं, एक करा, फक्त काल्याचं कीर्तन करतील ते म्हणजे कोण? काल्याचं कीर्तन कोण करतील? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे व्यक्तिमत्व मिळाल्यानंतर जो आनंद होतो, दुधामध्ये साखर पडणं आणि दुधामध्ये केशर पडणं किती आनंद आहे. कोऱ्या दुधामध्ये जर दूध, कोऱ्या चहामध्ये जर दूध पडलं तर आनंदच आहे, आनंदच आहे. दह्यामध्ये मीठ पडलं आनंदच आहे, दह्यामध्ये साखर पडली आनंदच आहे. पण साखरात चहामध्ये जर मीठ पडलं दोन्ही सारखेच आहेत, दिसायला पांढरेच आहेत. पण चहामध्ये जर मीठ पडलं तर काय होईल? करट होईल सगळं. तसं महाराज म्हणतात, काय योग जुळून आला, काय संधी पर्व काळ झाला, साधाला हा पर्व काळ, काय योगायोग जुळून आला. हा, देवाला मागितलं एक डोळ्याने, देवाने दिले 3 डोळे. काय सांगावं, मागितलं होतं सुख, प्राप्त झालं सर्व सुख. किंबहुना सोय जीवात्मयाचे आहे आणि तेथे जे होय तया नाम सुख. काय करावं याच्यासाठी काय केली? तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा, पूजा केली होय अपरा तोषा लागी, भगवंतानी माझी सेवा प्राप्त करून घेतली. पण महाराज म्हणतात की कोणाच्या संगतीमध्ये? अभंगाचं पहिलं काल्याचं कीर्तन संतांनी केलं. कोण संत ठरलं?
आणि गावमा सारखे नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं काल्याचं वाळवंटामध्ये, जिथं आपण पुंडलिकाचं दर्शन घेतो ना. नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, दही हंडी ज्ञानोबऱ्यांनी फोडली आणि स्वतःच्या हाताने भानुदास गीती गाता हानी रशोप जायते. कुठल्याही प्रकारची आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक या तीनही दुःखाची निवृत्ती करून सर्व सुख देणारा जो प्रसाद आहे तो संतांच्या आश्रित आहे. आणि जो संतांच्या आश्रित प्रसाद आहे त्या प्रसादाने कुठल्याच प्रकारची आपल्याला हानी बाधा मग काही नो हे बाधा, कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. पण महाराज म्हणतात आम्हाला स्वतः जे संत काला करणार आहेत त्यांच्याच हाताने मला प्रसाद मिळेल का? निळोबाऱ्या म्हणतात मी स्वतः तुम्हाला माझ्या हाताने प्रसाद देईल. अभंगाचं दुसरं
उच्चारावे गरीबदास महाराज है ना? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवे केले चरित्र उच्चारावे ते रांगत रंगणी चोरी तो लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गऱ्हाणी यशोदे साजणी दैदद बक्षुनी तमाल नेले नवल केले साजणी कृष्ण आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा भगवान लावा खंडोबा षष्टी लग्न करायचं जलकोट जलकोट विठाला तळवे तळहात 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 टेकी भगवंताचा जन्म झाला तर मला सर्व तुम्ही काल्याची कीर्तन भरपूर ऐकलेली पण मला असं वाटतं तुम्ही काय अजून ऐकलं नसेल पण आज गुरुवार आहे आणि खांदी भार पोटी भूक तुम्हाला जेवणाची फार गरज माणसं सहजासहजी म्हणतात जाऊ द्या अगोदर नंतर विठोबा नेमकी आपलाच पाहुणा आहे काय विठोबा पोटी भूक काय झालं काशीला यात्रा नाही यात्रा कोणी सगळे गावचे लोक जे परमार्थिक लोक होते चला आपलं नाव लवकर द्या पटकून आपण जागा भेटणार नाही रिझर्वेशन केलं पण गावातली गर्दीच कमी झाली महाराज गर्दी कमी झाली गावात 4-5 प्रकारची लोक राहतात आडीचे नडीचे वडीचे खोडीचे आणि नंतर म्हणले काही माणसं म्हणले जाऊ द्या सगळं झालं पण गावात कोणी दिसना सुना लागत नाही म्हणले आपण जाऊ काशीला
पाठीमागची गाडी आपली गाडी म्हणले चला आपण काशीला जाऊ. निघले काशीला महाराज. आपलं जवळ पेट्रोल पंपापाशी गेले, गुगळ्याच्या गाडी भरपूर टाकी फुल केली आणि इलाहाबाद जवळ गेले. इलाहाबाद जवळ गेले, भला मोठा चढ लागला. ही कुणा चढण ती कुणा चढण, गाडीचं डिझेल संपलं. डिझेल संपलं महाराज. मग उजव्या बाजूचे उतरले पुढून झाले आणि डाव्या बाजूचे उतरले पाठी बघून झाले. मागच्या पुढं रेटी तर पुढच्या माग रेटी. मागचे म्हणायचे पुढं, पुढचे म्हणायचे पुढं. गमतच त्यांचा सप्पा पेटाला. भगवंताचा जन्म झाला 8 वर्षाचे भगवान झाले तेव्हाच 8 वर्ष. 8वा महिना 8वा अवतार तिथी अष्टमी. ते खरोखर आहे पण हा कोणाचा आहे? हा देवकीचा आहे. देवकी कोणाला म्हणायचं? जिच्या पोटी देव जन्माला येतो तिला देवकी म्हणायचं. आणखी देवकी कोणाला म्हणायचं? जिच्या पोटी देव जन्माला येऊन सुद्धा ती देवाला सुद्धा दान करू शकते, ती देवकी. कुणी म्हणे यशोदेचा, कुणी म्हणे देवकीचा. कोणी यशोदेचं म्हणायचं, कोणी देवकीचं म्हणायचं. पण यशोदेला आला राग. यशोदेला राग आला. यशोदा म्हटली कृष्णा तू जर यशोदेचा असशील ना, विश्वाचा जनिता, पण यशोदेशी माता, मला आई म्हणावं लागेल. अगं आई मी तुला आईच म्हणतो, पण काय करू? तू सांग मला काय करू? तू 8 वर्षाचा आहे ना, 5 वर्षाचा होय. 5 वर्षाचे माझे, 5 वर्षाचे माझे, 5 वर्षाचे माझे, 5 वर्षाचे माझे, अंगणी माझ्या खेळ, अंगणी माझ्या खेळ. माझ्या कृष्णाला नाव ठेवतात, पण आता सगळेच नाव ठेवायला लागलेत. आता मला एकच पर्याय. आता मी कोणाकडेच जात नाही. तुम्ही जसं अनिल देवाला बोलवलं तसं तिथं सुद्धा हुशार ब्राह्मण होते. हुशार ब्राह्मणाकडे गेली यशोदा आणि सांगितलं देवा लय येडवणी करतोय, नाव करीत नाही आला. बाबा रे पंचांगण ठीक आहे, याचं नाव सांग यशोदे. बर, याच्या पहिल्या बापाचं नाव आहे वसुदेव, याची पहिली आहे देवकी, आणि आता मी याची आहे. माझं नाव यशोदा आहे आणि माझ्या नवऱ्याचं नाव नंद आहे. असं का? कधी जन्माला आला? श्रावण महिन्यात. वेळ रात्री 12, तिथी अष्टमी. अगं यशोदे याला मारून टाक, हे लई वाईट आहे. काय करी? हे संपूर्ण यादवाचा नाश करणारे. असं बामण खरं म्हणला आणि झालं काय? जानवे तुटले पंचांग, खरं सांगितलं का? असं खरं बोललं का कोणाला राग येईल सांगताच येत नाही. अगदी खरं सांगितलं देवाने. गरीबदास महाराज सारखेच ब्राह्मण होते ते संत, आताचे ब्राह्मण नाही ठेवले. 800 ब्राह्मणांनी खरी सांगितल्यानंतर काय नाही होणार, खरं सांगितल्यानंतर अशी फजिती होती बरं का. मग सांगितलं म्हणे काय करायचं, दुसऱ्या ब्राह्मणाकडे जायचं. म्हणजे याला काय कळत आहे? ब्राह्मणाची मिटिंग झाली आमोशाला. जेव्हा कोणी कोणाला दिसत येत तेव्हा त्यांची मिटिंग असते. मिटिंग झाली, सांगितलं एक करा, जर गोकुळातून यशोदा, नंद
आणि ते काळ पोरग जर आलं तर सावधान, खरं पंचांगाने सांगायचं नाही, चालेल. दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेले, ब्राह्मणाने दारातूनच पाहिलं, हे सुद्धा आली, नाही 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 नाही, हे खोटं आले, आपलं खूप वाटोळं होणार आहे. त्यांनी सांगितलं, पंचांगाने पाहिलं, एक कर, तू येऊन करते ना पोरग, तुला गणपतीचं निघलं. नाव सांगून सोपे देवास, गणपतीचं नाव सांगितलं. पण महाराज, जे तुझ्या विखी मूड, जे तुझ्या विखी मूड, तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानी अशी अखंड उजूची अशी गजानन महाराजा, त्याच्या चरणी लाहो माथा, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. शेंदूर शमी बहुप्रिय त्याला, तुरा दुर्वाचा शोभला, भाव मोदक घरोघरी, तू का भावे पूजा करी. गणपती देवाला किंमत द्यावा लागेल. भगवान श्रीकृष्ण म्हणले कोणालाच किंमत नाही द्यायची, पण गणपतीला किंमत द्यायची. एक मास देवे थोडी नाही एक महिनाभर देवाने खोडीच नाही केली, देव देवासारखे झाले. हे सुद्धा म्हणली बाई कोणताच देव खरा नाही, पण गणपती, गणपती खरा आहे काही का व्हायना. पण मंगळी चतुर्थीला पहिला नवस फेडायचं, पावला माहिला केला, खोडीच करीना. महिनाभर कृष्णाने खोडी नाही केली, आपण नाही घ्यायचं सुकून पाय, त्याचं आमक, त्याचं फलाना, त्याचं बिस्तान. लेखाला गुण आला बाई, खंडोबाचं निघलंय, गुण आला. तसं गुण आला महाराज, देवाने खोडीच नाही केली, नवस फेडायला गेली. नवस फेडायला गेल्यानंतर काय मग महाराज, भाव मोदक, मोदक काय सगळं घेऊन गेली. षडोपचारे पूजा गणपतीची केली. आजही तुम्ही गोकुळामध्ये जर गेला तर तिथे गणेश खिंड नावाचे अजूनही गणपती महाराज, काळ्या सोंड्याचं गणपती म्हणतात. गोकुळामध्ये जर गेला तर गोवर्धन पर्वताच्या उजव्या बाजूला गणेश खिंड. त्या ठिकाणी गेल्यानंतर विचारलं, संपूर्ण दिलं, पण सांगितलं आई आता देवाचा संकल्प सोडायचा आपण वचन घेतलं होतं, पण अरे कृष्णा आपण एवढे श्रीमंत आहेत, पण माचीस राहिले रे बाबडे, काडी लावायचंच राहिलं. काही माणसाकडे माचीस नसली तरी काडी लागती, म्हणजे सगळ्यात विषारी माणसं. साप धोक्याचा आहे पण दातात, विंचू धोक्याचा आहे नांगीत, माणूस धोक्याचा आहे सगळ्यात. म्हणे तुका म्हणे विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विठाला कृष्णा जाऊन घेऊन ये बरं. अगं आई लेकराला पाठीत असतात का कुठं, मी जात नाही, तूच जाऊन शाने हाताने, माझं काय आहे. बरं इथं थांब बर का बाबड्या, इथं थांब, हा नैवेद्य कोणाला खाऊ देऊ नको. अगं आई देवच काय, पण देवाचा बाप आहे, हा नैवेद्य कोणीच खात नाही देव सोडून. हे सुद्धा गेली माची सांगण्यासाठी. आणि मग काय महाराज, गणपतीचं भगवंताचं भांडण. अरे ए मोठ्या मोठ्या ढेरीच्या, का रे तुझ्या आईने बनवलं काही, पार्वतीने बनवलंय, भगवान शंकराने किरण आणला होता काय, हा माझ्या आईने बनवलंय, माझ्या आईला त्रास झाला आणि तू बरं खाणारा आला. गणपती देव बिचारा, देवगण यशगण भूतगण वक्रतुंड प्रणम्य शिरसा देव, त्यांनी सांगितलं बाबा मला काहीच नको. गणपतीची बोबडी वळली तर सांगितलं बाबा एका घासात खाऊन टाक, कमून खाऊनच टाकीन, मी खाऊनच टाकीन. आणि तो जर माझ्या आईला जर सांगितलं तुला सुद्धा खाईन, असं भगवंताने धमकिल्यानंतर गणपती देवाची तोतरी वळली. महाराज गणपतीला सुद्धा पहिला घास ठेवला आणि सगळं ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्मग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधी. नैवेद्य खाऊन टाकलं. आई आली, हे कृष्णा अरे कुठे तो नैवेद्य. अगं आई खेळतो तेनेच खेळावा, ते काय कोणाला जमन काही, अहो खेळ येऊ खेळ, अहो खेळ का मी, याच्यात ताळा आहे महत्वाचा, याला ज्याला ताळा कळाला त्याचाच मळा. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा, हा ताळा आहे महत्वाचा. कुठं गेला हा नैवेद्य. अगं आई तुला काय सांगू, मोठ्या मोठ्या ढेरीचा, मोठ्या मोठ्या सोंडेचा, मोठ्या मोठ्या कानाचा, आणि हुंदराव बसून आला.
आणि मला म्हणला खाऊ का तुला, म्हणलं मला नको खाऊ, ये तुला खायला आणलं. आणि अगं आई त्याने खाऊन टाकलं. असं का, जाऊ दे बाळा, तुला तर काही म्हटलं नाही ना, चल आपलं पाठी. यदक्षरम पद भ्रष्ट मात्रा हिनंचेत भवेत तत्सर्वं क्षम्यतम देवम प्रसीद परमेश्वर. हा देवाची क्षमा मागितली आणि यशोदा माता आणि भगवान श्रीकृष्ण गोकुळाकडे येते झाले. विठाला आल्यानंतर गोकुळामध्ये यायच्या अगोदर गवळणीने विचार केला. दुसरी आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची तारी माझी वेणी डोळीची मात देवणी. आपलीची तारी माझी वेणी डोळीची काठ बाई. काठ बाई बोलावी आल्या. आता जसं यष्टीवाल्याचा मोर्चा चाललाय तसाच मोर्चा काढला गोकुळामध्ये. त्यावेळेला घाबरायचं नाही. किती श्रीमंती असू द्या, किती श्रीमंती असू द्या, काही माणसं स्वाभिमानी असते, काही माणसं अभिमानी असते. काही स्वाभिमानी नसते त्यांना अभिमानी नसते, निश्चित गर्विष्ठ असते. तसं त्या ठिकाणी गवळीने सांगितलं काही घाबरायचं नाही, अजिबात कृष्णाला घाबरायचं नाही. कृष्णालाच काय त्याच्या बापाला सुद्धा घाबरायचं नाही. मोर्चा घेऊन गेला. अगं यशोदे कृष्णाला सांगावे. यशोदे गोकुळी राहावे का जावे, काय करावं आम्ही तिथं राहा का नाही. ती म्हणली अरे सगळेच तुझ्याविषयी तक्रार करायला लागले, तुझं वय वाढत चाललंय. आता मला असं वाटतं तुला मी शिक्षाच देते. अगं आई दिना शिक्षा. त्वमेव माता उपनिषदामध्ये कोणाचं वर्णन केलेलं आहे, सर्वप्रथम मातेचं वर्णन केलेलं आहे. अगं आई मी तुझा शब्द मोडणार नाही, तुझी काय इच्छा आहे. यशोदेने आदेश काढला, मित्रासहित आदेश काढला. काय आदेश काढला, हे कृष्णा उद्या जाई राणा सवे घेऊन भगवंताचा सर्वात जवळचा मित्र. तुमची कशी गट्टी, तसा भगवंताचा अतिशय जवळचा मित्र बलराम दादा. हे बलराम दादा आपण केलं बरं का जरा सोंगीत, पण आपलं अवघडच झालं रे. आपल्याला उद्या शाळेत जायचंय, गुरुकुलमध्ये सांदीपनी ऋषीच्या गुरुकुलामध्ये आपल्याला जायचंय. आपल्याला जसं दप्तर आहे नाही का, मराठीचं पुस्तक, ग्रहपाठाची वही, वर्गपाठाची वही, पाटी, पेन्सिल, हे जसं आपलं दप्तर आहे तसं त्या काळामध्ये सुद्धा दप्तर होतं. काय दप्तर होतं, भगवंत इतकी श्रीमंती अजून तुम्ही कोणाची ऐकली नसेल. भगवंत इतकी श्रीमंती कोणाचीच नाही महाराज. किती श्रीमंती होती बरं कृष्णाच्या बापाची. येईन का सांगता कोणाला, येईन का सांगता, पण मी सांगणार आहे आज तुम्हाला बरं का. कृष्णा महाराज सांगायची ज्याला श्रीमंती आपण. 9 लाख गाई गडी, अरे वाचा ना. 9 लाख गाई गडी, 9 लाख गाई गडी, 9 लाख गाई गडी.
आपलं पिंटू भाऊ 9 लाख गाया आणि 9 लाख गडी. 100 गाया असत्या कोणाकडे पण 100 गडी आहेत वळायला. इथं 9 लाख गाया आणि प्रत्येक गाईला एक गडी वळायला. 9 लाख गाई गडी कौतुक पाहे नंदाराणी भरुनी डोळा हरी तू खायबा साखर लोणी माझी आबाळा. साखर लोणी एवढी मोठी श्रीमंती आणि एवढी मोठी श्रीमंती घेऊन कुंजवनामध्ये भगवंत जाते झाले. पण जाण्याचा पोशाख पहा. बलराम दादा उद्या आपल्याला जायचंय रे. यशोदेने सांगितलं उद्या जाईरानं आदेश काढलाय आपल्याला जायचं, गोकुळामध्ये थांबायचं नाही. आणि मातेचा शब्द आहे त्वमेव माता. मातेचा शब्द तर आपल्याला बदलायचा नाही. ठीक आहे जाऊ आपण उद्या. भगवंत गोकुळामध्ये पोहोचलेले. सगळ्या गोपाळांना सांगितलं अरे सर्वांनी आपापल्या गाया घेऊन या. पेंद्या वाकड्या सुदाम्या बोबड्या बलराम दादा सहित नंद बाबाच्या वाड्याजवळ गाया घेऊन इथे झाली. आणि भगवंत झोपलेले होते. भगवंताजवळ कोणी जात नव्हतं. हो पक्का कार्यकर्ता लागतो जवळ जायला. आमदाराच्या खासदाराचे कोणाचे काम आहेत होई. आपण फक्त ठसे जी पैसे ती ठसे. गेले त्या ठिकाणी भगवंत झोपलेले. भगवंताच्या माने खाली बलराम दादाने उजवा हात घातला. भगवान आपल्याला जायचंय ना, तुम्ही म्हटले होते ना. अरे तू आला होय रे. ठीक आहे. हे सुदेने सांगितलं उठवा त्याला. भगवंत उठले आणि पूर्वी आपल्याकडे वाड्यामध्ये आंघोळ करण्यासाठी काय राहायचं, घांगाळ. घांगाळ त्या घांगाळामध्ये पाणी घेतलं. भगवंताने स्नान केलं आणि यशोदेने सांगितलं कृष्णा दररोजचे तुझे कपडे घालत होता, आज ते कपडे घालायचे नाहीत. आज तुला कुठं जायचंय, तुला गुरुकुल मध्ये जायचंय, तुला गाया ओळायला जायचंय. आता तुझा पोशाख बदलला. खांद्यावरी कांबडी हातामध्ये कांबळ म्हणजे घोंगडी, हातामध्ये काठी घेतलेली आहे आणि भगवान कुंजवनाकडे चालते झालेले आहे. पण विचार लागा आई मी चाललोय पण मला शिदोरी काय देणार. जी गोपाळांची आहे ती नको. काही गोपाळांकडे चटणी आहे, काही गोपाळांकडे दूध आहे, दही आहे, पण लोणी आणि तूप कोणाकडेच नाही. मला ते दे. लोणी आणि साखर ही शिदोरी यशोदेने भगवंताला दिली आणि भगवंत चालते झाले. पण चालता चालता गोपाळांनी विचारलं भगवान एका सीतेसाठी 14 वर्ष वनवास, पण आमचं काय. तुम्ही वनवासामध्ये गेले तेव्हा आम्ही कोणत्या अवतारामध्ये होतो. आता कृष्ण अवतारामध्ये तुम्ही कृष्ण आहात, आम्ही गोपाळ आहोत. त्या अवतारामध्ये आम्ही वानर होतो. आम्हाला त्या वनवासाचं खूप दुःख झालं. पण आता या अवतारामध्ये आम्ही गोपाळ आहोत, तुम्ही कृष्ण आहात. गोपाळांनो तुमची काय इच्छा आहे. गड्यांनो राजा किरे झाला.
अडचण नाही आता. आपलं राज्य आपलंच आहे, सरकार आपलं आहे सध्या. अडचण आहे का काही? हा, मेलेले माणसं कधी काही जिवंत होत असते. पक्षाचं तसंच. काँग्रेसचं काय खरं होतं काय? बांधावरले पण काय संगतीमध्ये महाराज तुका म्हणे पस जसं करतो तसं आलं नसतं ते काँग्रेस. असंच नाही काही माणसाचं काय होईल. एक माणूस लय धोक्याचा महाराज, एक माणूस. भाजपमध्ये नाही दुसरंच नाही. बांधव जिकडे लोक दिसते तिकडे अंगावर द्यायचं. अशा माणसाचं काय खरं नाही. माणसं पक्की बाजू धरली पाहिजे काही हो. भाऊ म्हणायचे शिरकण नाही तर पिरकण, पण पक्क काय पक्क पाहिजे. शुद्ध कसोनी घ्यावे वरल्या रंगानं बोलावे. तसं भगवंताने सांगितलं संपूर्ण गोपाळ आलेत, पण तुमची इच्छा काय? माझ्याकडे इच्छा काय? राम अवतारामध्ये आम्ही वानर झालो, पण आम्हाला ह्या झाडावर त्या झाडावर आम्हाला नाही छंद नाही नाद. तैसे भ्रमर भेदी कोडे भल तैशी काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडी कोवळी. आमच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या. असं का? तुमची काय इच्छा आहे? आमची एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे सांगा ना. आमच्या बरोबर तुम्ही खेळ खेळा. कोणता खेळ? भगवंत मात्र हरले नाही. गोपाळांनी विचार केला आपण एवढे खेळ खेळलो, भगवंतानेच आपल्याला हरवलंय. पण आपल्याला काय करायचं? सर्वांना मिळून एकदा पाडायचंच त्याला. खेळू होतो तो बरी
खेळ झाले पण भगवंत हरलेच. भगवंताला हरायचं ठरवलं. मग असा कोणता खेळ आहे भगवंत त्याच्यात हरले? मला 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 कसा सापडला अशी आज आलं तुझ्यावरी राज. नाही गुलतीची लाज, नाही गुलतीची लाज, ती करशील रे कुरघोडी. मात्र भगवंत हरले. आपण खेळलेलो ते शाळामध्ये असताना. पूर्वी मराठी शाळेमध्ये लय झाडं राहायची. आमच्या वेळेस ना कावळीची येळ राहायची, लिंबाचं झाड. एकदा त्या गेलो पडलं, वजन कमी राहायचं कशाचं काय. पण ते सूरपारंब्याचा खेळ हा खूप चांगला राहायचा. सूर फेकूच तर गडीवर चालला. पण या खेळामध्ये भगवंत हरले. विचारलं भगवंताने, भगवंत राज द्या. देवाने सांगितलं चला पुढं. काही माणसं सांगत चल पुढं. तसं भगवंत म्हणले चला पुढं. गेले पुढं. पुढं गेल्यानंतर सांगितलं मला एक राज आणायचं, तुमचं मी राज देतो. ते राज तुमचं कोणीच फेडणार नाही. गाया सोडल्या भगवंताच्या 9 लाख गाया. पेंद्या वाकड्या सुदाम्या बबड्या सर्वांच्या गाया भगवंताने सांगितलं होतं एक करा. ज्या गाया आहेत त्यांना मालक पाहिजे. पण ज्या गाया असून सुद्धा गायासारख्या नाहीत त्यांना मूर्खी पाहिजे. पण ज्या गाया आता पण गायासारख्या राहत नाहीत त्यांना व्यसन पाहिजे. आणि ज्या दिसतात तशा नसतात त्यांना लोडणं पाहिजे. काय हरकत नाही. सगळ्या गाया सोडल्या तर भगवंत म्हणले आमची प्रत्येकाची एक एक गाय होती. तिला मोरखी होती, मालक होता, व्यसन होती, लोडणं होतं. पण तिने सगळं तोडलं. उमऱ्याच्या बाहेर आली तिने तोडून टाकलं सगळं. देव म्हणले थांबा, आता आपली पोटाची वेळ झाली म्हणती. झाली आता वेळ म्हणती अनाशाची. आता वेळ झाली बाबा जेवायची. मग काय एक करा, आपल्याला जेवायचं पण आपल्या गाया पाहणार. सगळ्यांनी सांगितलं कृष्णा भगवंत आमची हरवली. तुमचं काय हरवलंय? तुमचं फक्त तुमची उपासना हरवली आणि वासना सापडली. काय हरवली? उपासना हरवली आणि वासना सापडली. आता काय करावं लागेल? ह्या गाईला काय करावं लागेल? ह्या गाईला धोपटावं लागेल. मग देवाने सांगितलं, भगवान म्हणले गोपाळांनो सर्वांच्या आपापल्या शिदुऱ्या घेऊन एकत्रित या. आणि आपण पूर्वी सहल गेल्यानंतर आपल्याला शिक्षक गोल बसवायचे पहा. आणि एक खेळ राहायचा जुना. माझा रुमाल हरवला तो मला सापडला. पटकन कोणतरी उठायचं, कोणाच्या पाठीमाग टाकून द्यायचा आणि त्याने सावधच राहायचं. आपल्या पाठीमाग काय खेळ चाललेला असतो माग आणि लक्ष पण माग. सगळे गोपाळ गोल करीत बसले सूर्यासारखे. सगळ्यांनी आपापल्या शिदुऱ्या सोडल्या आणि भगवंताने सांगितलं थांबा, आपण जेवलो पण आपल्या गाया पहा. कारण भगवान जे इंद्रियांच्या ताब्यात होते त्यांना गोपाळ म्हणतात. आणि जो इंद्रियांना ताब्यात ठेवतो त्यांचं नाव भगवान श्रीकृष्ण. स्वतःच्या इंद्रियासहित गोपाळांच्या इंद्रिय ताब्यात ठेवले ते भगवान. आणि सांगितलं आता कोणीच जाऊ नका. प्रत्येकाची एक एक वासनारूपी गाय सापडली आणि उपासनारूपी गाय हरवली. आता ती उपासनारूपी भक्ती करणारी बुद्धी हरवली या देहामध्ये. भक्ती करणारी बुद्धी हरवली. आता जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू गाली. आता त्या बुद्धीला सापडून आणणारा ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी असा भगवंत वंशी विभूषित करा. नवनीर दाभा पितांबरा दरुण बिंब फलांदरुष्टात
पूर्णेंदु सुंदर मुखात दरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाने. माझ्याशिवाय तत्व काय आहे या जगात ते तत्व मी सापडून आणतो. आणि भगवंताने सर्वांना सांगितलं एक करा, सर्वांनी डोळे झाका. सर्वांनी डोळे झाकले. भगवंताने बिभ्रदवेणु जठर पठयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुणं कवलं तल्फलान्यं गुलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरुन् हासयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोकमिषति बुभुर् यज्ञे भोगबालकेली यज्ञे भोगबालकेली यज्ञे भोगबालकेली. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर संत जन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तू पावे येथे ज्याचं पुण्य तू इथे भाग्याचा तू पावे येथे. इथं आल्यानंतर काय भाग्य, दही शीत लागे हाती. याच्यातलं दही म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि लाही आपल्याला लाही व्हायचंय. आपण जर लाही झालो तर त्याचं आपला मेळ बसेल. कृष्ण कोणाला प्राप्त होतो? कृष्ण लाहीवाल्याला प्राप्त होतो. देह भाजून केली लाही, देह भाजावा लागतो. देह भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. दही शीत लागे हाती दोष देखो निया पळती वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येथे म्हणतात. निळा म्हणे क्षीराचा बुंद. फक्त एका लोण्याचा जरी थेंब आपल्या ओठावर आला, ज्या क्षणाला त्या लोण्याचा किंवा त्या लाहीचा कण जरी आपल्या ओठावर आला, त्या क्षणी म्हणा आपला काला झाला. लागता पावे ब्रह्मानंद. ज्या क्षणाला ती लाही आणि दही आपल्या ओठावर येईल त्या दिवशी काला झाला. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने आजी ओ समरावती काला भावयासी येती देव मिश्रती देह भाव. स्वतः देव सुद्धा या ठिकाणी माशाच्या रूपाने येतात. कांठाळी वस्तीवर तीनखडीमध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे. आपल्याला तर जावं वाटते पण आपण माणसं नाही. मग काय करायचं? तीनखडीचे लोक जेवले का मग हे पात्र कुठे येऊन पडणार आहेत? पाण्यामध्ये. मग आपण काय होती काल्याची असे देवजळी झाले आपण मासे हो मग नाही काला भेटायचा का? एवढा हा काला दुर्लभ आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे टिकवा. दही अंडी फोडायच्या अगोदर माझं एक धोरण असतं. बी धोरण येते माझं. पुढच्या वर्षी साल कोणतं आहे? आता हे साल कोणतं आहे? 21. आता येणार सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे आजचा आहे. पहिल्या दिवशी जर कोण नाही आलं तर काही वाटत नाही, दुसऱ्या दिवशी आलं काही, पण तिसऱ्या दिवशी काही माणसं असे नोकरी करतात पण फक्त असं आहे. ते कसं आहे त्याच्यामुळं 2022 ची जी पंगत आहे काल्याची 5 पंक्ती द्यायच्या. कोणाकोणाला घ्या वाटतं सांगा बरं लवकरात लवकर. आपल्याला ते अंडी फोडायची. नाव सांगा. इकडे या, नारळ घेऊन जा लवकर. चला गॉगलवाले, काळ्या गॉगलवाले नारळ आणा बरं. खरं टिकलं पाहिजे. सगळंच दाजी दाजी आपल्याला जेवायच्या बरोबर बसा. काय नाव आहे? पंढरीनाथ महादेव कंठाळे. पंगत तुम्हाला पुढच्या वर्षीची आहो
पंक्तीत बदल करायचा नाही. बुंदी वरण भात ज्याला पंगत करायची त्यांनी हेच करायचं. शेवट गोड. यलकोट यलकोट. पुढची हे नाही इकडे तिकडे नाव द्या. हा दुसऱ्या दिवसाची कोण चालेल का नाव नाव दादा नाव काय आहे? विष्णू हनुमंत दराडे. भाऊंची पंगत आहे पा. यलकोट यलकोट. चला दादा नाव काय आहे? वसुदेव वडिलाचं नाव वसुदेव रामभाऊ दादा कंठाळे. पंगत क्रमांक 3. यलकोट यलकोट. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आदिनाथ भाऊ त्र्यंबक दादा कंठाळे. यलकोट यलकोट. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा नामदेव दादा सुखदेव भाऊ कंठाळे. चांगलंय. यलकोट यलकोट. आणि लई झटले गड्या तुम्ही. तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा दिलीप दादा दशरथ भाऊ कंठाळे यांना या ठिकाणी सुपूर्द करण्यात येत आहे. यलकोट यलकोट. आणि मंडपाचा जो खर्च आहे ज्याला हा मंडप 2000चा असो नाही तर 10 रुपयाचा असो पण ज्या मंडपाच्या खर्चामध्ये ज्याला 10 रुपये टाकाविषयी वाटतात काहीला असं वाटतं हे मंडप 10,000चा असेल मला काय द्यायचं नाही 10,000 पण तो 10 लाखाचा असो तू फक्त 10 रुपये दे अशी भावना ज्याचे आहे त्यांनी या बरं या नाव आश्रोबा दादा पांडुरंग भाऊ कंठाळे यांना मंडपाचं सौजन्य या ठिकाणी आपण आजपासून देत आहोत. यलकोट यलकोट. हाराचा खर्च पालखीचा खर्च हाराचा खर्च आणि नाश्ता या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हाराचा हार नाव काय हा माझा भक्त आहे हा बाजीराव कारभारी कंठाळे. हा या हाराचं आहे का जीवात जीव आहे तर ठेवायचं तुला पोरग होईल. यलकोट यलकोट. आणि आता नाश्त्याच राहिलं पिंटू भाऊ काय नाही आणि 3 दिवसाचा बरं का. हा नारळ पुढे आपले जय मल्हार खडीकरे शिरवले आणि आपले सर्वांचे लाडके पिंटू भाऊ कंठाळे आणि यांना जपा बरं का. यांना तुम्ही जपलात का देव जागृत राहिला. कसं आहे सवासीन वेगळी असते पण तिचं पोरग लय महत्वाचं असतं. हा तिचं पोर देवाच्या भक्ताला जपावं लागतं म्हणून यांना सर्वांनी जपायचं. यलकोट यलकोट. आता काय राहिले आता मला असं वाटतं आता बँडचा खर्च कोणीतरी घ्या. बँडचा खर्च या दादा चला तुम्ही.
लाजे परी त्याशी वाटा नाही. नाव दादा अशोक भाऊ म्हटलं, राजेंद्र दादा दराडे. आपला पालेवाडीचा जो मांडव आहे तो मांडव कायम या ठिकाणी आपल्या पालखीच्या स्वागतासाठी यांनी जीवा आहे तोपर्यंत या ठिकाणी ते वचन घेतलेलं आहे. एलकोट एलकोट. आता बर का मला करावं लागेल माणूस शुभ पांडू इकडे लई जेसीबी झाली तिथे. सगळ्या महाराज लोकांची टोपी उपरणे आणि तुमच्यातर्फे सगळ्याला 200 रुपये दरवर्षी वाटा लावताना दक्षिणा द्यायचा. सगळ्या देवाचा, हनुमानाचा 100, साक्षेश्वर 100, खंडोबाचा 100. हा जसं होईन तसं तुका म्हणे कसं जसं करतो तसं. येणाऱ्या महाराज लोकांचे टोपी उपरणे सगळे द्यायचे. हा एलकोट एलकोट. आता काय झालं ते राहू द्या धोरणात आपलं. शिंकेला वियेले पुरी होतो तिघाचे मी बरी. वाहती त्या धारा घारे बोईच्या परा तुम्ही